महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झालाय। गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झालंय। ठाकरे गटातील 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याने आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। नेमकं काय काय घडलंय जाणून घेऊया न्यूज अनकटच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना 2 गटात विभागली गेली। त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं। मात्र उद्धव ठाकरे यांनी नव्या चिन्हासह आणि नव्या संघटनेच्या बळावर राजकारणात आपलं अस्तित्व कायम ठेवलं। पण आता पुन्हा एकदा त्यांच्या पक्षासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। दिल्लीत झालेल्या आज सकाळपासूनच्या घडामोडीनुसार उद्धव ठाकरे गटातील 6 खासदारांनी स्वतंत्र संसदीय गट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली। तर या सर्वांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळावी यासाठी दावा सादर केल्याचे समजतंय। या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा अध्यक्षांकडे झालेल्या हालचाली। या नव्या गटाला मान्यता मिळाल्याने ऑपरेशन टायगर जवळपास पूर्ण झाल्याचं म्हणावं लागेल। तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका मांडली आहे। यावेळी संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे। ऑपरेशन टायगर इतकं सोपं नाही असं सांगत त्यांनी काही खासदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप केलाय। तसंच पक्ष बदलण्यासाठी मोठ्या आर्थिक ऑफर्स देखील दिला जात असल्याचा दावा त्यांनी केलाय। ज्यांना जायचं आहे त्यांनी आधी राजीनामा द्यावा आणि मग जनतेसमोर जावं असं आव्हान देखील संजय राऊत यांनी केलंय। आता प्रश्न असा आहे की या घडामोडींचा परिणाम नेमका किती आणि कुठे कुठे होणार। तर याचा परिणाम मुंबई, ठाणे, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीवर त्याचा परिणाम होऊ शकतो। कारण खासदार पक्ष सोडतात तेव्हा त्यांच्यासोबत स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही जाण्याची शक्यता असते आणि यावेळेस ते सहमत असतीलच असं नाहीये। आता सर्वांच्या नजरा हा येणाऱ्या 19 जूनकडे लागल्या आहेत। कारण शिवसेनेच्या वर्धापन दिनीच हे खासदार अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। जर खरंच तसंच झालं तर आता 2022 नंतर उद्धव ठाकरे गटाला बसणारा हा आणखी एक मोठा राजकीय धक्का मानला जाईल। तर तुम्हाला काय वाटतं? ऑपरेशन टायगरमुळे महाराष्ट्राचं राजकारण या वळणावर जाणार का? आणि उद्धव ठाकरे या परिस्थितीत आपल्या पक्षाला कशा पद्धतीने सावरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।